विद्यमान सिनेट सदस्यांनी बैठकीची मागणी केली होती। आयडॉल आणि परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीची मागणी करण्यात आली होती। विद्यापीठाच्या कुलसचिवांनी अचानक आयोजित बैठक केली आणि युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला। विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा त्यामुळे उघडकीला आलाय। तर युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी आधी बैठकीची मागणी केली होती, मात्र अचानक ही बैठक बोलावली गेली। त्यामुळे या सर्व सिनेट सदस्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आणि त्यामुळे विद्यापीठाचा भोंगळ कारभार हा पुन्हा एकदा समोर आलाय। आता 6 महिने झाले आम्ही सिनेट होऊन, परंतु तरी देखील आम्हाला सिनेट झाल्याच्या नंतर देखील आम्हाला आयडॉल आणि परीक्षा विभागाची वेळ दिली गेली नाही। विद्यार्थ्यांचे प्रश्न अजूनही तसेच प्रलंबित आहेत आणि उद्या आमची सिनेट आहे। तर केवळ आमच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी आज विद्यापीठाने आमची तातडीची आयडॉल आणि परीक्षा विभागाची तातडीची बैठक लावली। परंतु आम्हाला खरं म्हणजे ती बैठक विद्यार्थ्यांसोबत हवी होती, कारण विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत, ते त्यांचं निराकरण करायचं होतं। परंतु ही अशी तातडीची बैठक लावली गेली। त्यामुळे आज आम्ही युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी या बैठकीवरती बहिष्कार घातलेला आहे। आम्ही डायरेक्ट उद्या सिनेटला जाणार आहोत। त्यामुळे विद्यापीठाचा हा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे। युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकलाय। अचानक ही बैठक लावली गेली, मात्र या सिनेट सदस्यांना विद्यार्थ्यांसोबतही बोलायचं होतं। या बैठकीला विद्यार्थ्यांना बोलावलं गेलं नव्हतं। त्यामुळे या सर्व सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्यासोबतच टीका सुद्धा केली आहे। मात्र विद्यापीठातील अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आधी सिनेट सदस्यांनी बैठक बोलवा असं म्हटलं होतं, बैठकीचं आयोजन करा असं म्हटलं होतं। मात्र अचानक बैठक लावली आणि या बैठकीला सिनेट सदस्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकलाय।